नमस्कार, मी स्मिता नेराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये असा एक पडाव येतो, अशी एक स्टेट येते की जिथे लोनली फील व्हायला लागतं. काही जणांना रिटायरमेंटनंतर लोनली फील होतं, रिकामापणा जाणवायला लागतो. काही जणांना मुलं मोठी झाल्यावर हा रिकामापणा जाणवायला लागतो. अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, शोभाची. शोभाला कसं लोनली फील होत होतं आणि तिने त्याच्यावर कशी मात केली, ती याच्यातून कशी बाहेर आली, हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याच्यातून काहीतरी नक्कीच टेक अवे मिळेल. शोभा ही एक लेट 40s मधली बाई. तिला 2 मुलं, आदिती आणि करण. दोन्ही मुलं तिची खूप लाडकी होती. तिचं सगळं आयुष्य त्या 2 मुलांच्या अवतीभोवती गेलं. त्यांना वाढवणं, त्यांची शाळा, कॉलेज, त्यांची आवड निवड बघणं, याच्यातच तिचं पूर्ण आयुष्य गेलं. आणि बघता बघता मुलं मोठी झाली. त्यांना पंख फुटले. हायर एज्युकेशनसाठी दोन्ही मुलं US ला गेली. आणि या गोष्टीचा शोभाला खूप आनंद झाला. तिला मुलांचा खूप अभिमान वाटायचा. मुलांनी खूप मेहनत केली होती, त्यांना स्कॉलरशिप मिळाली होती आणि हायर एज्युकेशनसाठी ते US ला निघून गेले. जेव्हा ते US ला गेले तेव्हा रोज त्यांचा फोन यायचा शोभाला आणि ते खूप गप्पा मारायचे. तिकडे काय चाललंय, इकडे काय चाललंय, खूप गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि हळूहळू हे फोन येणं कमी व्हायला लागलं. जेवढ्याच तेवढं कॉन्व्हर्सेशन व्हायला लागलं, कारण मुलं आपल्या आपल्या अभ्यासामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये बिझी झाले. आणि या गोष्टीमुळे शोभाला खूप लोनली फील व्हायला लागलं. तिचं मोठं घर होतं. घरामध्ये तिला फार एकटेपणा जाणवायला लागला. मुलांची आठवण यायची, त्यांची थट्टा मस्करी, त्यांचं हसणं खिदळणं, ते घरामध्ये पसारा करून ठेवायचे. सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागल्या आणि ती त्यांना खूप मिस करायला लागली. आणि हळूहळू तिचा हा लोनलीनेस, हा एकटेपणा वाढायला लागला. याचा परिणाम तिच्या आरोग्यावर सुद्धा व्हायला लागला. या सगळ्यामुळे ती अगदी खचून गेली. तिचा हा एकटेपणा दूर करण्यासाठी ती बाहेर जायला लागली, फिरायला जायची, मॉर्निंग वॉकला जायची, TV पाहायला लागली आणि नवीन नवीन रेसिपीजसुद्धा ट्राय करायची. पण सगळं तेवढ्यापुरतं. पुन्हा तिचा एकटेपणा तिला खायला उठायचा. तिच्या आतमध्ये काहीतरी मिसिंग होतं. ते काय ती मिस करत होती हे शोधायचा ती प्रयत्न करत होती. आणि या सगळ्या गोष्टी तिने माझ्याबरोबर जेव्हा शेअर केल्या तेव्हा मी तिला एक गोष्ट सजेस्ट केली. मी तिला म्हटलं की मुलं व्हायच्या आधी तुझी काहीतरी स्वप्न असतील, काहीतरी तुझी इच्छा असेल की आपण असं असं करावं, ते जरा आठवून बघ. तुझी अशी कुठली इच्छा अपुरी राहिली आहे, मुलांना वाढवण्यामध्ये बिझी राहिलीस तू, तर काय असं तू करू शकली नाहीस, ते जरा आठवून बघ. तर ती म्हणाली की मला पेंटिंग करायला खूप आवडतं. लग्नाच्या आधी मी पेंटिंग्स करायची आणि नंतर ते कुठेतरी राहून गेलं. ती एक माझी इच्छा अपुरी राहिली आहे. मी पुन्हा पेंटिंग्स सुरू करू शकते. आणि या आयडियानेच तिला खूप बरं वाटलं आणि तिने लवकरच पेंटिंगचं सामान आणलं आणि पेंटिंग्स करायला सुरुवात केली. आणि या तिच्या हॉबीमुळे तिला खूपच आनंद व्हायला लागला. तिचा एकटेपणा कुठेतरी निघून गेला, कारण ती स्वतःशी पुन्हा कनेक्ट झाली. तिच्या आतमध्ये जे मिसिंग होतं, जे हरवलेलं होतं, स्वतःशी कनेक्शन जे हरवलेलं होतं, ते पुन्हा तिला मिळालं. आणि या सगळ्यामुळे तिचा एकटेपणा दूर झाला. ती खूप आनंदी राहायला लागली. याच्यामुळे तिचं आरोग्यसुद्धा सुधारायला लागलं. आणि जेव्हा मुलांचे फोन्स यायचे तेव्हा ती तिच्या पेंटिंग्सबद्दल मुलांबरोबर शेअर करायची. त्यांचे जे कॉन्व्हर्सेशन्स व्हायला लागले ते एक वेगळ्या लेवलचेच व्हायला लागले. त्यांचं पुन्हा कनेक्शन व्हायला लागलं. कुठेतरी जे कनेक्शन मिस झालं होतं मुलांबरोबर, ते पुन्हा रिकनेक्ट व्हायला लागले. मुलं त्यांच्या लाईफमधल्या गोष्टी शेअर करायचे, ही हिच्या लाईफमधल्या गोष्टी शेअर करायचे. मुलांना सुद्धा खूप इंटरेस्ट असायचा की आई काय करते आहे, काय नवीन पेंटिंग आईने केलं, हे सुद्धा ते खूप उत्सुकतेने विचारायचे.
आणि तिला यामुळे खूप हुरूप आला. तर अशी ही शोभाची गोष्ट. अशा प्रकारे तिने स्वतःचा लोनलीनेस, स्वतःचा एकटेपणा दूर केला. तिने स्वतःचा छंद जोपासायला सुरुवात केली आणि त्यामुळे तिचं स्वतःशी एक कनेक्शन निर्माण झालं आणि ती खूप आनंदी राहायला लागली. तिचं आरोग्य सुद्धा सुधारलं आणि तिच्या या आनंदी असण्यामुळे तिची मुलं सुद्धा आनंदात राहू लागली. त्यांना सुद्धा आईशी बोलताना खूप आनंद फील होत होता. आई मजेत आहे हे बघून त्यांना सुद्धा खूप छान वाटत होतं आणि असं त्यांच्यामधलं बॉन्डिंग म्हणा, कनेक्शन म्हणा खूप डेव्हलप झालं. तुम्हाला सुद्धा असाच प्रॉब्लेम असेल, काही कारणाने तुम्ही लोनली फील करत असाल, तर तुम्ही सुद्धा बघा की तुमचा काय छंद आहे, तुमच्या काय हॉबीज आहेत आणि त्या फॉलो करायला सुरुवात करा आणि याच्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. तुम्ही स्वतःशी रिकनेक्ट कराल आणि मग तुमचा लोनलीनेस कुठेतरी पळून जाईल. शोभाच्या या स्टोरीवरून आपल्या एक लक्षात येतं की जेव्हा मुलं मोठी होतात, मूव्ह ऑन करतात त्यांच्या लाईफमध्ये, तेव्हा आपलं लाईफ एंड होत नाही किंवा रिटायरमेंटनंतर कोणाचं लाईफ एंड होत नाही, उलट इव्हॉल्व होतं. आणि तुम्हालाही असंच लाईफमध्ये आणखी इव्हॉल्व व्हायचं असेल तर 1 डिसेंबरला माझा आरोग्य संपदा हा फ्री वेबिनार होणार आहे. लाईफमध्ये इव्हॉल्व व्हायचं असेल, मनासारखं लाईफ जगायचं असेल, एक स्ट्रेस फ्री लाईफ स्वतःसाठी क्रिएट करायचं असेल तर या वेबिनारसाठी नक्की रजिस्टर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबिनारची लिंक दिलेली आहे. हा वेबिनार फ्री आहे आणि या वेबिनारसाठी तुम्ही नक्की रजिस्टर करा आणि न विसरता तो अटेंडसुद्धा करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? शोभाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? त्याच्यातून काय आपल्याला घेण्यासारखं आहे? तुम्हाला याच्यातून काय घेण्यासारखं वाटलं? हे नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. या व्हिडिओजमुळे कोणाची तरी काहीतरी मदत होऊ शकते. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.